नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 28 क्लास 7th मॅथ्स बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 1 सिम्प्लिफाय। फर्स्ट एक्झाम्पल a⁶ डिवाइड बाय a⁴। आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला वापरायचा आहे। तो फॉर्म्युला म्हणजे कोणता? तर बघा, आता या ठिकाणी a⁻m डिवाइड बाय a⁻n इक्वल टू a⁻m-n। म्हणजे जर बेस समान असेल आणि त्यांची पॉवर वेगवेगळी असेल आणि दोन्हींमध्ये आपल्याला डिव्हायडेशन करायचं असेल तर या ठिकाणी बेस जसाच तसा लिहून घ्यायचा आहे आणि त्यांची जी पॉवर आहे त्या पॉवरची आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे। अगदी हाच फॉर्म्युला वापरून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे। देअरफॉर a⁶ डिवाइड बाय a⁴ इक्वल टू, या ठिकाणी सुद्धा बेस समान आहे म्हणून आपण त्यांच्या पॉवरची मायनस करणार आहोत, सबट्रॅक्शन करणार आहोत, कारण या दोन्हींमध्ये डिव्हायडेशन करायचं आहे। हा फॉर्म्युलाच वापरणार आहोत आपण। a⁻6 - 4 इक्वल टू a⁻2। सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत। m⁵ डिवाइडेड बाय m⁸ आता या ठिकाणी सुद्धा बेस सेम आहे आणि त्यांची पॉवर जी आहे, इंडेक्स जी आहे ती वेगवेगळी आहे आणि दोन्हींमध्ये आपल्याला डिव्हायडेशन करायचं आहे। Therefore, m⁵ divided by m⁸ equal to m⁵ - 8 equal to m⁵ जर 8 केले तर या ठिकाणी आपल्याला -3 पॉवर मिळाली। Therefore, आन्सर मिळाला आपल्याला m⁻³ थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत। p⁻³ डिवाइड बाय p⁻13 या ठिकाणी सुद्धा बेस सेम आहे, पॉवर वेगवेगळी आहे आणि दोन्हींमध्ये आपल्याला डिव्हायडेशनचं साइन दिलेलं आहे। देअरफॉर सेम फॉर्म्युला वापरायचा आहे। a⁻m डिवाइडेड बाय a⁻n इक्वल टू a⁻m-n। देअरफॉर p⁻³ डिवाइड बाय p⁻13 इक्वल टू p⁻3 - 13 इक्वल टू p⁻10। या ठिकाणी 3 जर 13 केले तर या ठिकाणी आपल्याला पॉवर मिळाली -10। नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत। x⁻10 डिवाइड बाय x⁻10। देअरफॉर सेम फॉर्म्युला वापरायचा आहे। एक्झाम्पल लिहून घेतो या प्रकारे। x⁻10 - 10 इक्वल टू x⁻0। या ठिकाणी आपल्याला x⁻0 मिळालेला आहे। जर आपल्याला याची व्हॅल्यू काढायची असेल तर x⁻0 इक्वल टू आपल्याला 1 आन्सर मिळालं असतं। जर व्हॅल्यू काढली नाही तर आपण जरी इथपर्यंत लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा इक्वल टू 1 करून सुद्धा आपण लिहू शकतो, कारण कोणत्याही नंबरची जर पॉवर 0 असेल तर त्याचा आन्सर नेहमी 1 मिळत असतं। क्वेश्चन नंबर 2 फाइंड द व्हॅल्यू। फर्स्ट एक्झाम्पल -7⁻12 डिवाइड बाय -7⁻12। आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला a⁻m डिवाइड बाय a⁻n इक्वल टू a⁻m-n हा फॉर्म्युला वापरून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे। आता बघा, या ठिकाणी सुद्धा -7 जो बेस आहे तो दोन्ही ठिकाणी सेम आहे म्हणून लिहिणार -7⁻12 डिवाइड बाय -7⁻12 इक्वल टू -7⁻12 म्हणजे या ठिकाणी आपण पॉवरची सबट्रॅक्शन करत आहोत, म्हणजे -7⁻0। आता या ठिकाणी कोणत्याही संख्येची जर पॉवर 0 असेल तर त्याचा आन्सर नेहमी आपल्याला 1 मिळत असतं, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 1। सेकंड बघणार आहोत। 7⁻5 डिवाइड बाय 7⁻3। देअरफॉर 7⁻5 डिवाइड बाय 7⁻3 इक्वल टू 7⁻5 - 3 इक्वल टू 7⁻2। आता 7⁻2 म्हणजे काय? 7 मल्टिप्लाय बाय 7। 7 7 जा किती होणार? 49। म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 49। थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत। 4/5⁻³ डिवाइड बाय 4/5⁻²। आता या ठिकाणी सुद्धा बेस सेम आहे आणि त्यांची पॉवर वेगवेगळी आहे। या ठिकाणी डिव्हायडेशन करायचं आहे म्हणून तोच फॉर्म्युला आपण वापरणार आहोत। आता या ठिकाणी 4/5⁻³ डिवाइड बाय 4/5⁻² इक्वल टू त्यांच्या पॉवरची आपण सबट्रॅक्शन करत असतो, म्हणजे 4/5⁻³ - 2 इक्वल टू 4/5⁻1। आता या ठिकाणी 4/5 त्याची पॉवर 1 आहे म्हणजे त्याचा आन्सर आपल्याला 4/5 मिळणार आहे। नेक्स्ट बघणार आहोत।
4 raised to 7 divided by 4 raised to 5. Therefore, 4 raised to 7 divided by 4 raised to 5 equal to 4 raised to 7 minus 5 equal to 4 raised to 2. आता 4 चा स्क्वेअर करायचा आहे म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय 4. 4 4 जा किती 16. या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळाला 16. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 28 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.